नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। मैत्रिणी, तुम्हाला अगदी वेगळी रेसिपी दाखवणार आहे आज। तर मी दाखवणार आहे शेवगा। पण शेवगा असा बनणार आहे की तुम्ही 8 दिवसात 4 वेळा बनवणार असा शेवगा बनणार आहे। एवढा टेस्टी, एवढा हे आणि नवीनच आहे। तर मी बनवणार आहे दह्यातला शेवगा। एकदम जबरदस्त रेसिपी, सर्वांनाच आवडेल घरामध्ये। एवढा जर जबरदस्त केला तर न वाटता बनवलेला हा शेवगा खूपच टेस्टी, खूपच छान। तर नक्कीच पहा दह्यातला शेवगा कसा आहे तो। अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे, पण फार अप्रतिम चवीचा शेवगा आहे हा। नक्कीच पहा तुम्ही। आता हे शेंगा अशा मी करून घेतलेल्या, अशा पण करू शकता। तुम्हाला 2 पद्धत दाखवते, पहा बरं जरा। अशी पण दाखवते, तशी पण दाखवते। 2 वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही पहा कशा पद्धतीने दाखवणार आहे। आता हा बाजूला ठेवला मी आणि दुसरी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने शेवगा तयार करायचा, आपल्याला त्याची साल काढायची कशी, त्याचं कसं काय करायचं ते मी सर्व काही दाखवणार आहे। तर ही असा सोलला मी तुम्हाला पहिले दाखवणार, असा सोलला तरी चालतं। आणि हे आपलं सोलणं असतं ना, बटाटे सोलायचं किंवा काही, ते सोलण्याने सोलला तरी चालतो। असा सोलून घ्यायचा, म्हणजे दोन्ही प्रकारे शेवगा। हा शेवगा कवळा आहे, म्हणजे जास्त जून पण नाही आणि जास्त असं कवळा पण नाही, असा छान आहे, एकदम रसरशीत। त्याच्यात खूप असं गर भेटणार आपल्याला। पण मी करणार आहे दह्यातला शेवगा। एवढा जबरदस्त आहे ना मैत्रिणींनी, एकदा करून पहा। खरंच तुमच्याकडं आवडीने खातील आणि म्हणतील का खरंच आहे छान। मात्र मांग तुमच्याकडे सारखीच येणार आहे शेवग्याची। तर कधीच नसन केला, नक्कीच करून पहा। खूप आमच्याकडे 4 दिवसाला तरी 8 दिवसाला 4 वेळा तरी बनतो हा शेवगा। निस्त्या म्हटलं तरी शेंगा खातात, एवढा जबरदस्त हा शेवगा। तसं पाहिलं तर मैत्रिणींनो, 100हून अधिक गुणकारी असणारा हा शेवगा आहे आपल्याकडे। हा खूप त्याच्यात जीवनसत्व आहे, आपल्या शरीरासाठी लागणारं खूप हेल्दी शेवगा आहे हा। पण मी हेल्दीच रेसिपी दाखवणार आहे, पूर्ण हेल्दी आहे ही रेसिपी। कुठेच काही नाही त्याच्यात, पूर्ण हेल्दी। मी न वाटता करणार आहे। पण पहा आता काय करते बघा। अशा पद्धतीने सोलून घेतलेलं आहे आणि भराभर सोलते, काही वेळ लागणार नाही किंवा काय नाही। आता हे सोलून झाल्यावर तुम्हाला दाखवते। तर ही कांदा कापण्याची पद्धत पण पहा बरं तुम्ही, कशा पद्धतीने कांदा कापते तुम्ही पहा। हा कांदा मोठा कांदा घेतलेला आहे मी, असे 2 कांदे घेणार आहे मी, पहा। आणि असं सोलून घ्यायचा व्यवस्थित, त्याचं बाहेरचं काढायचं। असे एवढे तुकडे करायचे आपल्याला कांद्याचे, जास्त कांद्याचे तुकडे करत बसायचे नाही, बारीक चिरत बसायचं नाही। मी दुसरीकडे दाखवणार आहे तुम्हाला कसा कांदा करायचा आहे तो। हे एवढे मोठे मोठे तुकडे केले आहेत, पहा। आता अजून एक कांदा घेते आणि त्याचं पण त्याच पद्धतीने करणार आहे। आता हे भांडे घेतले चॉपर, ह्याच्यात आता मी कांदा ना ह्याच्यात जरासा बारीक करणार आहे तो कांदा, का की खूप जाड कांदा आहे ना, आपल्याला बारीक हवी। लसणाच्या 5-6 पाकळ्या घालते मी, पहा। आता मोठ्या 5-6 पाकळ्या, म्हणजे एक मोठा कांदा होता लसणाचा, तो सोलून घेतलेला आहे। ह्याच्यात मिक्स झालेल्या पाकळ्या त्या मी आता तुम्हाला दाखवते। 2 कांदे घेतलेले आहेत मी आणि 2 कांदे टाकून त्या पाकळ्या पण टाकते लसणाच्या। आणि जाडसर आपल्याला करायचे, पहा तुम्ही। आता हे जरा काढून घेते बाजूला, एकत्रच होतं सगळं ते ना। तर आता ह्याला लावते वरून झाकण आणि दळून घेते ते, हे पहा। अशा पद्धतीने लावून घेते वरून, पहा। आता पटकनी होतं, त्याला वेळ लागत नाही। वरून ते लावली मशीन करीतच फटकनी होतं ते, फक्त बटन चालू केलं का झालं। आपल्याला जास्त पण बारीक करायचं नाही, जाडसर ठेवायचं आहे। कांदा चिरल्यासारखा करायचा आहे, म्हणजे जास्त म्हणजे चिरल्या म्हणजे थोडासा बारीक असा। तर तुम्हाला दाखवते किती बारीक लागणार आहे कांदा तो, हे बघा। हे लगेच होतं, ह्याच्यात वेळ लागत नाही, पटकन होतं। अगदी 15 सेकंद पण लागत नाही, लगेच त्या मॅसरमध्ये होऊन जातं ते। आता मी काढून दाखवते तुम्हाला, पहा किती बारीक झालेला आहे कांदा आपला, हे पहा किती बारीक झाला, बघितलं ना। असाच पाहिजे ना आपल्याला कांदा। तर मी ठेवते इकडे आणि काढून घेते आता ते सर्व। आता इथे बाजूला मी प्लेटमध्ये काढून घेते कांदा काढल्यावर तुम्हाला दिसेल कसा कांदा कापलेला आहे तो, बरोबर एकदम परफेक्ट। तसाच हवी मैत्रिणींनो कांदा। आपल्याला वाटण बिलकुल करायचं नाही, आपल्याला असंच ठेवायचं आहे। ह्या रेसिपीला बिलकुल वाटण नाही, साध्या सोप्या पद्धतीतली रेसिपी आहे,
पण चव अप्रतिम हे कधीच केली नसणार. तुम्ही नक्कीच एकदा करून पहा. मी सांगते ना तुम्हाला, 8 दिवसातून 4 वेळा तरी करणार ही रेसिपी. एवढी जबरदस्त आहे, एवढी चविष्ट लागते. आता इथे कढई ठेवलेली आहे. 1 पळीभर तेल ओतते, छोटीशी बघा, 2 चमचे तेल असेल जास्तीत जास्त ते ओतलेले आहे. आणि लगेचच आपल्याला टाकायची मोहरी टाकते बा. आता 1 चमचा टाकली मोहरी. लगेचच आपल्याला त्या मोहरी तडतड वाजायला लागलेली आहे तर जिरं टाकून द्यायचं. आणि मला टाकायचं ह्याच्यात, जिरं झाल्यानंतर लगेच सफेद तीळ टाकणार आहे मी थोडंसं, का की जिरं, मोहरी आणि सफेद तीळ, आणि आपल्याला हेल्दी तर आहेच सफेद तीळ, आणि कॅल्शियम पण भेटतं. ह्या सर्व हेल्दीच आहे. हे पूर्ण हेल्दी आहे. तुम्ही कशाही पद्धतीने खा. हे बघा, हा कांदा जाडसर वाटलेला तर सोडला. आता हा कांदा मात्र छान परतून घ्यायचा मैत्रिणींनो. आपल्याला खूप छान परतून घ्यायचा आहे कांदा. मस्त असा ट्रान्सफर होऊन आणखीन झाला पाहिजे, थोडासा लालसर, एकदम करपून द्यायचा नाही, थोडासा लालसर कांदा झाला पाहिजे. तर तुम्हाला चांगला 2 मिनिट तरी मला परतायला लागणार आहे कांदा हा. तर पहा आता, हे बघा अशा पद्धतीने झालेला आहे. कमी पण झालेला आहे आणि परतून पण झालेला आहे. पहा आता अशा पद्धतीने कांदा झालेला आहे का नाही मस्त. तर पहा बरं आता, छान. आता 1 टमाटर घेतलं होतं, कापून ठेवलेलं, जाडसरच कापलेलं, ते आपलं रोजच्या पद्धतीने असं कापलेलं. छान असा रंग येतोय त्याला. आणि कोथिंबीर टाकायची वरून, आणि त्याच्यात मीठ टाकायचं मैत्रिणी आपल्याला, का की म्हणजे टमाटर लवकर गळतं मीठ टाकल्यावर. हे परतून घेते जरासं अजून थोडंसं छान. बिलकुल त्या गडबड करायची नाही. मग रेसिपी करताना अगदी साध्या सोप्या पद्धतीत होती, वेळ लागत नाही. हे मीठ टाकलं बा. आता मी घेतलेल्या आहेत त्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना, वाफ घ्यायला थोडी 50% शिजून घेणार आहे. त्याच्यात पण मी मीठ टाकलेलं आहे, म्हणून अंदाज करायचा आणि मीठ टाकायचं. शेंगा आहेत ना, ते मी जराशा वाफाळायला ठेवल्यात आणि ते थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्याचं 50% आपल्याला शिजवून घ्यायच्या त्या शेंगा बाजूलाच, एकदम वेगळ्या पद्धतीने. तर हे बघा मसाले आता पहा. तर मी मसाले मला दाखवते थोड्या वेळा, थांबा जरा, तर अजून थोडंसं होऊ द्या. मी मसाल्यांची नावं पण सांगते, काय काय मसाले. हे सगळे घरगुती मसाले आहेत, माझे घरचेच मसाले आहेत. तुम्हाला हवी असले तर स्क्रीनवर नंबर देणार आहे, पुढे ऑर्डर करू शकता. हिंग टाकायचा थोडासा, छान सुगंध येतो हिंगानी. आणि हा लाल तिखट आहे, 2 चमचे घेतलेले आहेत, काश्मीरी लाल सारखं आहे. आणि हे गरम मसाला, हा 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद, हे सर्व घेतलं. आणि हे छान असं, हे मी काश्मीरी लाल आहे, म्हणजे जास्त तिखट पण आहे आणि हे रंग पण येतो, म्हणजे दोन्ही मिक्स आहे ते. तर छान त्यांनी चव पण येते. आपल्या कुठलाही जेवण बनवा तुम्ही, खूप चव आहे त्या मसाल्याला. तर नक्कीच तुम्हाला घ्यायचं असलं तर जरूर घेऊ शकता तुम्ही. मी पुढे नंबर देणार आहे स्क्रीनवर. तर ही पहा मैत्रिणींनो, आत्ता काय करायचं आपल्याला पुढे पहा. छान परतून झाले, मसाला बी परतून झालाय. 1 चमचा, फक्त 2 चमचे तेल घातलेले पहा मैत्रिणीनं. कमी तेलात उत्तम रेसिपी बनवू शकते तुम्ही केली तर. तर 2च स्पून तेल घातलेले आहे मी सर्व काही याला. त्याच्यात काही वाटण नाही किंवा काहीच नाही, पण रेसिपी मात्र जबरदस्त होणार आहे. तुम्ही पहा, हे पहा. आता हे मी 50% शेंगा शिजवल्या आहेत. हे शेंगा आता याच्यात डायरेक्ट टाकून द्यायच्या अशा निथळून. तर पुढे पहा काय काय होते. म्हणजे पूर्ण नाही शिजल्या, 50% शिजलेल्या आहेत. ते पाणी पण आहे ना, ते ठेवायचे आपल्याला, गरम पाणी आहे ते आपल्याला पुढे लागणार आहे. शेवग्याच्या शेंगाचं मी बाजूला ठेवते. आणि पहा आता मिक्स करते शेंगा, मसाला त्याच्यात घुसला पाहिजे अशा प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला दही करायचे ना, दही शेवगा करायचे ना, तर ह्याच्यासाठी मी 1 वाटी भरून दही घेणार आहे. आंबट दही नाही जास्त, म्हणून 1 वाटी घेणार आहे. तुमच्याकडे जर आंबट असलं तर अर्धी वाटीपासून थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल, एवढ्यासाठी.
मग तुम्हाला किती करायचे त्याच्यावर आहे. मग कमी, मी आता 5 ते 7 माणसाला करणार आहे. 7 माणसाला पुरण एवढं करणार आहे बघा. वाटीभर दही टाकलेलं आहे छान बघा. आता ह्याला मिक्स करते. दही छान होतं, आंबट कमी होतं पण छान होतं दही. पहा असं मिक्स करायचं छान असं बघा. ह्याची चव विचारली तर तुम्ही खाल्ल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. पण एकदा बनवून पहा, खूप टेस्टी आणि खूप छान लागतं ती. आता हे पाणी आहे ना आपलं उरलेलं शेंगांमधलं, ते टाकायचे त्याच्यामध्ये. अजून 50% आपल्याला शेंगा शिजायच्यात. लक्षात ठेवा, 50% शेंगा शिजवायच्यात आपल्याला. हे बघा छान 2 चमच्यामध्येच तरी का की मसाले खूप छान आहे ते. मसाल्याची कमी मसाला टाकला तरी पण तरी येते, तेल कमी वापरलं तरी छान तरी येते. त्याच्यामुळं मसाल्याची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. आता हे बघा मिक्स झालेलं आहे छान. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवणार आहे मी आणि ह्याला बारीक गॅस करून 5 मिनटं ठेवणार आहे. बारीक करायचा गॅस, एकदम बारीक. एक फास्ट बिलकुल करायचं नाही, पण 0वर नेला तरी चालेल तुम्ही. एवढा बारीक करायचा गॅस आणि 5च मिनटं ठेवून द्यायचे त्याच्यावर. मग पहा तुम्ही कसं होतंय ते आणि कसा रंग येतोय आणि किती आटतंय हे बघा. आहा हा, तरी बघा. आणि मसाल्याची बघा ते हे बघा, एवढा सुगंध सुटलाय आणि शिजलेल्या शेंगा आहेत पहा. आता मी तुम्हाला काढून दाखवते मैत्रिणीनं. एवढी पहा बरं रंग आणि तो रंगसंगती एवढी भारी आहे ना त्याच्याबरोबर. तुम्हाला हे ग्रीन केलं तरी चालेल मैत्रिणीनं, मग तुम्हाला वाटायला लागणार आहे ग्रीन जर केलं तर. का की ग्रीनला आपल्याला कोथिंबीर भरपूर सारी घालायला लागणार आहे आणि मिरच्या भरपूर साऱ्या हिरव्या घालायला लागणार आहे. पहा फार सुगंध सुटलेला आहे मस्त. आणि अशाच शेंगा खायच्या. खूप हेल्दी रेसिपी आहे. या शेंगांमुळं खूप अंगावर डाग पडले पांढरे, समजा चेहऱ्यावर पडतं बघा पांढरे डाग, ते सुद्धा कमी होतात. म्हणजे भरपूर सारे उपयोग पण. आवडलं तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हे स्क्रीनवर नंबर देणार आहे. हे सगळे मसाल्यांची नावं आहेत भरपूर. तुम्ही स्क्रॉल केला तर तुम्हाला सगळं काही कळेल. तर चला मैत्रिणींनो, बाय, परत भेटूया.